हाय फ्रेंड्स, वेलकम टू त्रियमो किचन। आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी अंडा करी बनवणार आहोत। अगदी घरच्या सामानातून आपण आज अंडा करी कशी बनवायची ते पाहूयात। सुरुवातीला मी इथे 5 अंडी उकडून साल काढून घेतली आहेत। आता आपण त्याला कट मारून घेऊयात। कट मारल्यामुळे मसाला अगदी आतपर्यंत जातो। असेच मी सर्व अंड्यांना चीर पाडून घेणार आहे। नंतर त्यावर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीसाठी थोडंसं मीठ टाकून घेऊयात। त्यानंतर मी अंडी फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यात एक पळी तेल टाकून घेतले आहे। तेल थोडे गरम झाल्यावर त्यात अंडी टाकून घेऊयात। आता अंडी हलवत 1 ते 2 मिनिटं मंद गॅसवरती फ्राय करून घेऊयात। आता अंडी चांगली फ्राय झाली आहेत। आता आपण ती बाहेर काढून घेऊयात। नंतर आपण त्याच कढईमध्ये भाजी करणार आहोत। जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर थोडं तेल टाकू शकता। नंतर त्यात 1 चमचा जिरे, 1 मोठी वेलची, 2 हिरवी वेलची, 1 लहान दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग, 2 ते 3 मिरे आणि शेवटी 2 तेजपत्ते टाकून आपल्याला हा मसाला मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे। मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर त्यात 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून टाकले आहेत। कांदे आपल्याला चांगले गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा थोडा सॉफ्ट झाल्यानंतर त्यात 1 ते 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात। आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर परत आपल्याला कांदा चांगला हलवत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा चांगला फ्राय झाल्यावरती आपण त्यात मसाले टाकून घेऊयात। त्यासाठी अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, भाजीला तिखटपणा येण्यासाठी 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि कलर येण्यासाठी मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडरचा वापर करत आहे। 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा धनेपूड। आता आपल्याला हे सर्व मसाले नीट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। कधीही मसाले फ्राय करत असताना गॅसची फ्लेम लो ठेवावी। त्यामुळे मंद गॅसवरती मसाले चांगले फ्राय होतात आणि जळतही नाहीत। मसाले चांगले फ्राय झाल्यानंतर त्यात मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक चिरून टाकली आहेत। आता टोमॅटो चांगले नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। आता मी त्यात 1 चमचा मीठ टाकून घेते। त्यामुळे टोमॅटो लवकर फ्राय होतात। थोडे फ्राय झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। 5 ते 10 मिनिटांनंतर आपण हे उघडून पाहूयात। टोमॅटो आणि कांदा नीट व्यवस्थित शिजला आहे। आता आपण चम्मचच्या मदतीनेच हे इथे दाबून घेणार आहोत। त्यामुळे नीट व्यवस्थित टोमॅटो आणि कांदा बारीक होतो आणि छान अशी टेस्ट येते। परत यावरती 1 मिनिट झाकण ठेवून हे शिजवून घेऊयात। भाजीसाठी लागणारा मसाला अगदी तयार आहे। आता मी यात अंडी टाकत आहे। नंतर 1 मिनिट अंडी चांगली मसाल्यात फ्राय करून घ्यावीत। अंडी चांगली फ्राय झाल्यानंतर मी यात 1 ग्लास गरम पाणी टाकून घेत आहे। गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला तरी खूप छान येते। नंतर हे 1 मिनिट चांगले शिजू द्यावे। शेवटी वरून थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यावी। तर आपली रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी अंड्याची करी तयार आहे। तुम्हाला जर भाजी घट्ट वाटत असेल तर तुम्ही यात थोडं अजून गरम पाणी वाढवू शकता। आता आपण भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। नंतर मी वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लांब चिरून घेतलेले आले टाकून घेणार आहे। यामुळे भाजीची टेस्ट अजूनच छान होते। तर तुम्हाला अंडा करीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।